आपल्या भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमधील तिसरा सर्वात महत्वाचा शब्द म्हणजे सेक्युलर. सेक्युलर म्हणजे धर्मापासून वेगळा आणि कोणत्याही धर्माला बांधील नसलेला. आपल्या भारतीय राज्यघटनेत सुद्धा हा विचार अत्यंत खोलवर रुजलेला आहे, पण तो विचार मांडण्याची पद्धत थोडी वेगळी आणि सुंदर आहे. 1976 साली झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे सेक्युलर हा शब्द भारताच्या प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आला. याचा अर्थ असा की भारताला कोणताही राजधर्म नाही, म्हणजेच राज्य कोणत्याही धर्माशी बांधील नाही. पण याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाद्वारे भारतातील प्रत्येक धर्माला सन्मान, संरक्षण आणि पाठिंबा मिळतो. हीच खरी भारतीय धर्मनिरपेक्षतेची खासियत आहे. ही वेगळी आणि सुंदर अशी धर्मनिरपेक्षतेची भावना आपल्या संविधानातील विविध अनुच्छेदांमधून प्रकट होते. जसे की संविधानाचे अनुच्छेद 25 ते 28 भारतातील प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार देतो आणि अनुच्छेद 51 आपल्याला सर्व धर्मांमध्ये बंधुता आणि ऐक्य जोपण्याची जबाबदारी देतो. म्हणून भारत फक्त एक देश नाही, तर तो धर्मनिरपेक्षतेचा सुंदर संगम आहे, जिथे सर्व धर्मांना समान आदर, समान अधिकार आणि समान संधी दिली जाते.